नमस्कार, मी अर्चना अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर छान तळलेली अशी ही खुसखुशीत मिरची भजी तुम्ही बघू शकता. इतकी सुंदर झालेत, जशी गाड्यावर मिळतात तशीच ही मिरची भजी तयार झालेली आहेत. आणि ही आमच्या कोल्हापूरमध्ये खूप फेमस आहेत बरं का. तर हीच मिरची भजी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. ही भजी खाण्यासाठी आम्हाला एक आठवडाभर वाट बघायला लागायची, कारण आठवड्याच्या बाजारला आई तालुक्याला जायची आणि त्यावेळेला ही आठवड्याला फक्त रविवारी ही मिरची भजी मिळायची. तर आमच्या कोल्हापूरला ही मिरची भजी एकदम फेमस आहेत. तीच मिरची भजीची रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीनं मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर इथे मी मिरची भजी बनवण्यासाठी अशा पद्धतीची ही मोठी मिरची वापरलेली आहे. कारण ही मिरची खूप तिखट नसते आणि ती छोटी मिरची असते ती खूप तिखट असते आणि ही आरामात मुलं देखील खाऊ शकतील, म्हणून मी अशा पद्धतीची ही मोठी मिरची घेतलेली आहे. मिरच्या स्वच्छ अशा 2 पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या आहेत आणि त्या अशा पद्धतीने यांना सुरीच्या साहाय्यानं कट मारून घ्यायचा आहे. जर तुम्ही कट नाही मारून घेतलात तर ही मिरची तेलात फुटण्याची शक्यता असते आणि तेल सगळं अंगावर उडण्याची शक्यता असते. म्हणून जेव्हा तुम्ही मिरची भजी बनवाल तेव्हा अशा पद्धतीचा एक कट मिरचीला तुम्ही नक्की लावा. तर काही ठिकाणी यामध्ये खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट भरतात. पण आमच्याकडे अशी साधी सिंपलच ही मिरची भजी बनवली जाते. तर थोडंसं मीठ लावून आपल्याला व्यवस्थित सगळीकडे मिक्स करायचं आहे. आतमध्ये पण थोडंसं मीठ त्याला अशा पद्धतीनं हातानं लावून घ्यायचं आहे सगळीकडे. आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट किंवा खोबरं देखील यामध्ये भरू शकताय. तर इथे मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे. 2 वाटी बेसनचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. जिऱ्याची पावडर अर्धा चमचा घालायची आहे. धन्याची पावडर अर्धा चमचा घालायची आहे. लाल तिखट 1 चमचा घालायचा आहे. हळद अर्धा चमचा घालायची आहे आणि खायचा सोडा आहे तो अर्धा चमचा मी इथे घातलेला आहे. आणि हे पीठ आपल्याला थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे, एकदम पातळ करायचं नाही. तर अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकताय, एवढं पीठ घट्ट हे झालं पाहिजे. याच्यापेक्षा जर पातळ केलात तर ती भजीला जे कोटिंग होतं बेसनचं ते व्यवस्थित होणार नाही. मिरची व्यवस्थित बेसनच्या पिठामध्ये कोट करायची आहे आणि ती गरम तेलामध्ये आपल्याला सोडून द्यायची आहे. एकदा ही मिरची भजी तुम्ही बनवून खाल ना, इतकी चविष्ट लागतात ना ही. अगदी छान अशी ही भजी तयार होतात आणि मिरची देखील अजिबात तिखट लागत नाही. तुम्ही मिरची सकट ही भजी खाऊ शकताय. तर थोडंसं पीठ आपल्याला वरून घालायचं आहे. आपल्याला जी मिरची भजी बनवायची आहे त्यासाठी तेल एकदम गरम करायचं नाही आहे. मध्यम आचेवरतीच आपल्याला ही मिरचीची भजी फ्राय करायची आहे. जर आपल्याला पटापट आपण गॅस फास्ट करून मिरची भजी फ्राय केली तर आतील भाग कच्चा राहतो. त्यामुळं बारीकच गॅस ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीनं 4 भजी मी यामध्ये सोडलेली आहेत आणि वरून थोडंसं पीठ आपल्याला प्रत्येक मिरचीवर टाकायचं आहे. व्हिडिओ तुम्ही कोणत्या भागातून बघताय किंवा कोणत्या शहरातून बघताय आणि तुमच्याकडे अशा प्रकारची मिरची भजी बनवली जाते का? आणि तुम्ही कधी अशी मिरची भजी खाल्ली का? मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि जर तुम्ही एकदा ही मिरची भजी करून बघितलीत ना, तर पुन्हा ही तुम्ही नक्कीच बनवणार. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, एक बाजू चांगली फ्राय झालेली आहे मिरचीची. तर अशा पद्धतीनं आपल्याला हळू पलटून घ्यायचं आहे आणि जर तेल उडलं हातावरती, तर तुम्हाला छान टॅटू भेटेल हातावरती. तर अशा पद्धतीनं हळू आपल्याला ही मिरची भजी तेलामध्ये व्यवस्थित पलटी करायची आहे. छान अशी बारीक गॅसवरती आपल्याला ही भाजून घ्यायची आहेत. वरचं जे मिरचीचा जे बेसनचं पीठ आहे ते कडक होतं आणि त्यावेळेस समजून जायचं आणि कलर देखील तुम्ही बघू शकताय. भज्यांचा कलर थोडासा चेंज झालेला आहे आणि कडक अशी ही भजी झालेली आहेत आणि अशा पद्धतीने ही व्यवस्थित बारीक गॅसवरती फ्राय करून घ्यायची आहेत. नाहीतर आतील भाग तो कच्चा राहील. तर आलटून-पलटून मी व्यवस्थित फ्राय करून घेतली आहेत. आता ही भजी आपण काढून घेऊया. तर इतकी सुंदर लागतात ही भजी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर ही भजी सगळं तेल आपल्याला यातलं गाळून घ्यायचं आहे आणि ही भजी आपल्याला तेलामधली हळू काढून घ्यायची आहे. खरंच ही भजी बनवली ना, आज गावाकडची आठवण झाली खरोखर. जी आम्हाला आई आणून द्यायची भजी, तशीच आठवण ती जागी झाली एक गावाकडची आणि अशी ही भजी खायला खूप मजा येते. माझ्या मुलांना खूप आवडली. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. इतकी छान ही भजी होतात. कुणीही बनवू शकेल इतकी सोपी रेसिपी आहे. रेसिपी नक्की ट्राय करा. बाहेरची घाणेरड्या तेलातली भजी खाण्यापेक्षा ही अशी सोप्या पद्धतीनं अगदी 15 ते 20 मिनिटं ही भजी बनवण्यासाठी लागतं
आणि ही भजी खाल्लेली 100 पटीने चांगलं. तर ही भजी तुम्ही नक्की मुलांना ट्राय करून खाऊ घाला. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.